श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत झटपट असे अप्पे. चला तर मग सुरू करूयात आजच्या रेसिपीला. तर इथे मी घेतलेले आहे 1 वाटी तांदूळ, हे राशनचे तांदूळ घेतलेले आहे, आणि 1 उकडलेला बटाटा घेतलेला आहे. कांदा घेतलेला आहे कट करून, मीठ, हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर सगळ्यात आधी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ वाटून घेऊयात. तांदूळ मी 2 तास भिजत ठेवले होते. तर आता हे आपण वाटून घेणार आहोत. थोडंसं पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही. जास्त पाणी टाकलं तर तांदूळ वाटले जात नाहीत बारीक असे. त्यामुळे व्यवस्थित तांदूळ वाटतील इतपत 1-2 चमचे पाणी टाकायचं. आता आपण उकडलेला बटाटा टाकून घेऊयात. आणि छान असं बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. अगदी इडलीला वाटतो आपण त्याप्रमाणे तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी तांदूळ वाटून घेतलेले आहेत. आता आपण हे एका बाउलमध्ये काढूयात. यामध्ये आपण मीठ टाकूयात. कट करून घेतलेला कांदा टाकूयात, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून घेऊयात. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. चमच्याने मिक्स करण्यापेक्षा आपण जर असं हाताने मिक्स केलं तर आपल्या हाताची ऊब त्या पदार्थाला मिळते आणि पदार्थ असा थोडासा चांगला फुलून येतो. आता आपण याचे छान असे अप्पे बनवून घेणार आहोत. अप्पे पात्राला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि ते गरम व्हायला ठेवलेलं आहे. आता आपण अप्पे पात्रामध्ये हे बॅटर टाकून घेणार आहोत. सुरुवातीला कडच्या पात्रामध्ये आपण टाकून घ्यायचं, कारण मधल्या 3 मध्ये टाकलं तर फ्लेम असं मधल्या भागाला जास्त मिळते. त्यामुळे बाकीचे अप्पे होईपर्यंत मधले असे करपून जाऊ शकतात. त्यामुळे मी कडच्या साईडने सुरुवात केलेली आहे अशा प्रकारे. तर आपण आता अप्पे पात्रामध्ये सगळीकडे बॅटर टाकून घेतलेलं आहे. तर आपल्याला हे आता स्लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचे आहेत. 3-4 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. आता मी हे झाकून ठेवते. तर मस्त असे आपले अप्पे पात्रात टाकलेले आहेत. आता आपण हे 3-4 मिनिटं स्लो फ्लेमवरती शिजवून घेणार आहोत. 3-4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता अप्पे असे छान असे टम्म फुगले गेलेले आहेत आणि असे ब्राऊन असे झालेले आहेत. तर आपण आता हे पलटून घेऊयात अशा प्रकारे. आणि ह्या साईडने पण आपल्याला हे 3-4 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत. तर आपल्याला एकूण अप्पे शिजण्यासाठी 8-9 मिनिटं लागतात. आता परत आपण थोडंसं झाकून ठेवूयात आणि या साईडने पण 3-4 मिनिटं शिजवून घेणार आहोत. तर मस्त आपले असे हे अप्पे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता 3-4 मिनिटांनंतर मी हे काढून घेतलेले आहेत.
तर छान असे आपले आप्पे तयार झालेले आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.